म्हणले तुमचं अंबादास रामकिशन दास, गाव मुळूक. काय नेमकं चेकचं काय पवन चेकीचं काय अडचण आहे? पवन चेकसाठी म्हणजे सारखे आमच्याकडे हेल्पाट घालतो ते, तुमची जमीन द्या. आम्ही जमीन दिली, हा पण त्यांनी चेक आम्हाला दिले, हा पण ती चेक बँकेत टाकले होते, त्याच्यावर काय पैसे येणार. चेक वटना झाले समजा हो. वगैरे. हम्म. तुमचे वडील आहेत का? हो. काय झालं नेमकं वगैरे प्रकार? त्यांनी येण्याच्या अगोदर आमचं सारखे चक्र हाणायचे आमच्या घरी. हा. ते येत होते सारखं, आणि ते आल्यानंतर आम्ही परत त्यांना दिली. आणि देण्याच्या अगोदर त्यांनी उभ्या पिकामधून त्यांनी आमचे पोकलेन घातलं, त्याचे नुकसान भरपाई देतो मध्ये ते दिले नाही. आणि आता भी काढल्यात नंतर धुरून पूर्ण जो आर्थिक कडबा निघलाय, तो आर्थिक कडबा पूर्ण शेतकरी जे आहे त्या शेतकऱ्यांना चेक दिलेला आहे. पूर्वी त्यांच्या शेतातनं उभ्या पिकातनं वाहन घातले, त्यांना नुकसान भरपाई देऊ म्हणून तेही देण्यात आलेलं नाहीये. जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा उद्योग व कामगार विभागाच्या 21 ऑक्टोबर 2013च्या जे पवन ऊर्जा प्रकल्प अनुषंगानं जे धोरण राबवलं, त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय सनियंत्रण समित्या स्थापन केल्या. जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत आणि पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांचे सदस्य आहेत. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर पवनचक्की कंपन्याकडे कोणीही शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीये. 11 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढलं पोलीस अधीक्षकांना की पवनचक्की कंपन्यामध्ये जे अडचणी येत असतील त्यांना दूर करण्यात याव्यात आणि आवश्यक तर पोलीस बंदोबस्त देण्यात यावा. मात्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जर पवनचक्की कंपन्यांना कोणी खंडणी मागत असेल, त्रास होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे, ही आमची मागणी. मात्र त्याच ठिकाणी ज्या शेतकऱ्यावर अन्याय होतो, ज्या शेतकऱ्याची दिशाभूल केली जाते, त्यांना बाउन्स चेक दिले जातात किंवा फसवणूक केली जाते, तार ओढताना त्यांना मोबदला दिला जात नाही, त्यांना तो मिळाला पाहिजे, याकडं जिल्हा प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करते. म्हणजे एकंदरीत जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, कुंपणच शेत खाते तर दात कोणाकडे मागायची अशी शेतकऱ्यांची अवस्था आलेली आहे. काय नाव तुमचं? ढास संदीप अंबादास. काय नेमकी अडचण आहे पवनचक्की अडचण अशी आमची की आम्ही ही भाडेतत्वावर ही जमीन इथलची 651 गट नंबर मधली जमीन दिलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी भाडेपट्टा करून घेतल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला त्या भाडेपट्ट्याची काही जी रक्कम आहे त्यांनी ती रक्कमेचा चेक दिला, पण चेक काय बँकेत वाटला नाही पुरेशी रकमेअभावी, म्हणून त्या खात्यात पुढच्या खात्यात बॅलन्स नसल्यामुळे तो चेक रिटर्न आलाय. कितीची रक्कम? रक्कम 4,25,000ची रक्कम आहे. तर त्यांना फोन केल्यानंतर ते बी वारंवार टाळाटाळ करतात आणि 15-20 दिवस त्यांनी अजून सांगितले की 15-20 दिवसात तुमचे पैसे आम्ही देऊत म्हणून असं सांगितलेलं आहे. ह्याच्या अगोदर बी त्यांनी उभ्या पिकामधून आमची या ठिकाणी पोकलेन घातलेले त्याची नुकसान भरपाई त्यांनी दिलेलं नाही. आणि ह्या जे काही ह्या गाड्या येतात, ह्या गाड्याचे जे धुळीमुळं आहे ते पूर्ण ज्वारीचं नुकसान झालेलं आहे. आणि जो कडबा आहे त्या कडब्यावर धूळ पडल्यामुळे जनावराला खाण्यायोग्य नाही, तोही कडबा पूर्ण खराब आहे, त्याची नुकसान भरपाई त्यांनी देण्यात यावी.